च्या माईला या गुगल मॅपचं ऐकून कुठल्या वाळवंटात आलो मलाच कळालं नाही. आज डायरेक्ट शूटची ऑर्डर आली ती मला डायरेक्ट आटपाडीवरून. शूट साठी लागणार होता आम्हाला गिंबल. विनायकदा म्हटलं गिंबल आहे मिरज मध्ये भावापाशी, जाऊन घेऊन ये. सम्याला घेतलो आणि 80 घालून निघालो मिरजला. गिंबल घेऊन आम्ही आलो घराकडे. घरी येऊन बॅग वगैरे पॅक करून घेतलो, कारण शूट होतं 2 दिवसासाठी. एवढ्या लांब जायचंय म्हटलं तर गाडीत पहिला पेट्रोल टाकायला लागते म्हटलं. पेट्रोल तेन टाकून घेतलो आणि मी डायरेक्ट लागलो हायवेला. क्लायंटनं पाठवलेलं लोकेशन काय प्रॉपर आटपाडी मधलं नव्हतं. आटपाडी पासून 10 किलोमीटर थोडं लांब होतं. त्यासाठी पाठवलेल्या लोकेशनला मॅप लावून घेतलो. या गुगल मॅपच्या नादात मला कुठल्या वाळवंटात आणलं मला समजलं नाही. पुढे तर रस्ता नाही आहे तरी पण म्हणते टर्न लेफ्ट. नशीब तिथेच एक मला आजोबा दिसले, त्यांनी मला हायवेचा रस्ता दाखवले. तासगाव आटपाडी हायवे धरलो आणि थेट निघालो मी आटपाडीला. थोड्याच वेळात येऊन पोहोचलो मी भिवघाट मध्ये. तिथेच नाश्ता केला. भिवघाट मधून आटपाडी अजून 31 किलोमीटर दाखवालतं. जाताना मला हे आजी गाठ पडले. आजीला सोडायचं होतं खरसुंडी पर्यंत. आजीला खरसुंडीत सोडलो आणि तिथनं मी निघालो लोकेशनवर. मला जायचं होतं त्या गावाचं नाव होतं निंबवडे. शेवटी येऊन पोहोचलो मी लोकेशनवर. असल्या उन्हात ना आलोय म्हटल्यावर पहिल्यांदा हातपाय तेन धुवून घेतलो. हातपाय तेन धुवून जेवण तेन करून घेतलो. संध्याकाळचं शूट होतं गावदेवचं. त्यासाठी आम्ही येऊन पोहोचलो गावातल्या मंदिरात. संध्याकाळी डीजे आणि घोड्याचं पण नियोजन केलते. ते बघायला पब्लिक पण जाम चालती. घोडा आणि नवरदेव नाचायला काय सुट्टीत दिन झालती. नुसतं राडा. आणि इकडे हलगीवाली पण काय कमी नव्हती. नुसतं वाजव की वाजव. आता पोरं म्हटल्यावर एवढं तर होणारच. तिथला सगळा शूट कम्प्लीट करून आम्ही आलो नवरदेवाच्या घराकडे. तेवढ्यात नवरीची पण एंट्री झाली. नंतर ना त्यांचे सगळे कार्यक्रम आटपून हळदीचा कार्यक्रम सुरू झाला. मित्रांनो, तुम्ही बघू शकता इथं रात्रीचे 1 वाजत आलेत. तर काही लोकांना वाटते व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफी लय सोपे. स्ट्रगल बघून घ्यायचं तुम्ही. हळदीचा सगळा कार्यक्रम आवरून आम्हाला झोपायला 2 वाजले. घरात पाहुणे मंडळी जास्त असल्यामुळे नवरदेवाला पण आमच्या सोबत झोपावं लागलं. चला तर आजच्यासाठी एवढंच. ब्लॉग कसं वाटला कमेंट मध्ये सांगा. ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि जाता जाता आपल्या भावाला फॉलो पण करून घ्या.